डोसे इडली खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी बनवा. नमस्कार मैत्रिणो, संगीता रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं मस्तपैकी पाहू शकता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आज. गव्हाचं पीठ घेतल्याच्यानंतर एक मिक्सर बाऊल घेतला आहे. मिक्सर बाऊलमध्ये पाहू शकता 5-6 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर लसूणही टाकलेला आहे मी. 1 चमचा जिरी टाकायची आहे. जिरी टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात पुन्हा अर्धा चमचा असा ओवा टाकायचा आहे, पहा चोळून. आता हे एवढं टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे. चवीपुरतं मीठही टाकून द्यायचे, पाहू शकता. आता ह्या पिठामध्ये आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 चमचे हावरी तेल टाकून घ्यायचे, पहा. आता आपण हावरी तेल आणि मीठ टाकलेले. आता हे पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊया, पहा. आपल्याला ना चपाती करायची ना पोळी करायची. आता याच्यात पहा गावरान तूप टाकले मी. अर्धी वाटी गरम करून हे गावरान तूप टाकलेलं आहे, पाहू शकता. आता हे पूर्ण ह्या पिठाला चोळून घ्यायचे, पहा. रेसिपी खूप छान आहे, अगदी युनिक आहे, पहा. आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही रेसिपी. 4-5 दिवस टिकणारी ही रेसिपी, अजिबात खराब होणार नाही. डब्यात भरून ठेवली तरी काय प्रॉब्लेम नाही बरं का. चला, हो का, मस्त असं चोळून घेतलं हे गावरान तूप. आपण पाहू शकता अगदी चांगल्या पद्धतीने आणि मस्त असा उंडा तयार होतोय त्या पिठाचा, पाहू शकता. आता इथं चोळून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, पहा. आता इथं 4 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे जास्तच गरम आहे, त्याच्यामुळे थोडेसे दाबून घेते, म्हणजे काय होईल, वाफ जाईल. हे बघा. आता इथं 2 मोठे होते जास्त, ते बटाटे दाबलेत. आता हे बटाटे आपल्याला असे किसणीने किसून घ्यायच्यात, पहा. तरी बटाटे खूप गरम आहे, हाताला चटके बसतात, पण तरी मी तसंच किसून घेते, पाहू शकता तुम्ही. अगदीच मस्त असं मी किसून घेणार आहे. सगळा बटाटा आपल्याला असा किसून घ्यायचा आहे, पहा. त्याच्यानंतर आपण जे वाटलं होतं, जिरी, पुन्हा ओवा, मिरच्या, लसूण, ह्यो खरडा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे बरं का. त्याच्यानंतर पाहू शकता कांदा आणि कोथिंबीर. कांदा एकदम बारीक चिरून घ्या, जेवढा बारीक चिरसान तेवढा तुमच्या फायद्याचा आहे. आणि हे बघा, कढीपत्तासुद्धा मी चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. कारण की कढीपत्ता खरंच शरीरासाठी खूप चांगला आहे आणि शरीरातली खरंच म्हणतात नाही, भरपूर फायदे कढीपत्त्यापासून. आता हे बघा, आपल्याला याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत. इथं धना पावडर टाकणार आहे, पाहू शकता मी. शक्यतो तिखट मसाले नाही मी टाकणार बरं का. हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, पाहू शकता. त्याच्यानंतर थोडीशी बेडकी मिरची पावडर टाकायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले टाकून द्यायचे. बेडकी मिरची पावडरमध्ये थोडासा रंग येईल आणि दिसायला बी खूप छान दिसेल. चला, आता हे आपल्याला संपूर्ण असं मळून घ्यायचं आहे. कारण की बटाट्यामध्ये भरपूर ओलावा आहे. जेवढं मळता येईल तेवढं मळायचं आहे. आपल्याला जास्त नाही, पण थोडीशी उगच पाण्याचा साधारण हात लागतोच, बघा. आता हे अगदीच मस्त असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त गोळा मळून झाला आहे, पाहू शकता तुम्ही. छान मस्त असा मळून झालेला आहे. आणि खरंच रोज त्याच वस्तू खाऊनसुद्धा कंटाळा येतो. नाश्त्याला काय बनवायचं, दररोज करा पोहे, उपमा,
घावन करा, इडली करा, डोसा करा, हे सगळं खाऊन कंटाळा येतो. मग आज काहीतरी म्हणलं नवीन मस्त करायचं. चला आता मी याचे मस्त गोळे करते. गोळे तुम्हाला जमलं तर मोठे करा किंवा छोट्या गोळ्यांनी लाटलं तरी चालेल. मी दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. पहा आता इथं मोठे मी मोठा गोळा घेतलेला आहे, पण शक्यतो आता ह्याच्यात मी 1 किंवा 2च करणार आहे. नंतर छोटे छोटे गोळे घेऊन आपली एक एक पुरी लाटणार आहे. आता मस्त याच्या पुऱ्या लाटायच्यात बरं का आपल्याला. खमंग अशा ह्या तिखट पुऱ्या आणि खरंच चवदार खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात. कधीही खाऊ शकता. 4 वाजता खा, सकाळचे खा, दुपारचं खा. अगदी छोट्या भुकेसाठी खूप छान ह्या होतात, पाहू शकता. आणि त्याच्यात बटाटा आहे म्हणल्यावर अगदीच अप्रतिम. मोठ्या मोठ्या पुऱ्या पाडायच्यात, छोट्या बी नाही बसायचं करीत. हे बघा अशा पद्धतीने. आता इथं काही दुसरी बसत नाही, लगेच थोडंसं लाटणार ती साईड आणि पुन्हा एक काढणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा करून घ्यायच्यात. पहा आणि कांद्याने तर अगदीच अप्रतिम अशी टेस्ट लागते बरं का, मस्तपैकी. आणि कांदा जर तुम्हाला वाटला ना चिरून नको वाटून घालायचा तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही चिरून घाला, वाटून घाला. हे बघा अशा पद्धतीने मी आता असे छोट्या छोट्या करून घेणार आहे. तसं काय नाही, एकीक करायचं आणि एकीक तळायला सुरुवात करायची आपल्याला. आता इथं 2-3 करून दाखवते तुम्हाला की आपण लगेच तळायला सुरुवात करणार आहे. पहा आता याला काय नाव द्यायचं हे तर मी सांगत नाही आणि मला बी नाही सांगता यायचं. आता तुम्हीच सुचवा काय नाव याला द्यासान. आणि खरंच ह्या पुऱ्या एवढ्या छान लागतात कारण की त्याच्यात हावरी तीळ असतं ना. हावरी तीळ बी शरीरासाठी खूप पौष्टिक, खूप कॅल्शियम देतं आपल्याला, आपल्या शरीराला. चला अशा जरा मोठ्या छोट्या अशा जशा वाटण तशा पुऱ्या कराया. बघा छान पुऱ्या केलेल्या आहेत मी आणि लगेच तेलातही सोडल्यात, पाहू शकता तुम्ही. आता या सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा करून घ्यायच्यात. पहा मस्त. आता मी तुम्हाला दाखवते एक पुरी तळून. रंग बी खूप छान येतो आणि मस्त अशी खमंग खुसखुशीत ही पुरी लागती. आता तुम्ही म्हणसान ह्या पुऱ्या फुगल्या का नाही, कारण की कसं आहे फुगणार तर नाही आहेत त्या, कारण की त्याच्यात कांदा आहे चिरून, त्याच्यामुळं त्या कांद्यामुळं काय त्या एवढ्या फुगणार नाही. कवचित थोड्याफार फुगणार, जास्तही नाही फुगणार. आता मस्तपैकी अशा ह्या पुऱ्या आपण व्यवस्थित अशा मस्त तळून घेऊया. पहा बरं, पहा काय सुंदर रंग आलाय पुरीला. आणि अजिबात तेल वगैरे पकडणार नाही आहे, खूप छान होणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता अशी प्रत्येक एक एक पुरी टाकून आपल्याला मस्त अशी निथळून घ्यायची. पहा हे पहा मस्तपैकी अशा टोपल्यात ठेवल्यात. आपल्या पुऱ्या तयार झाल्यात. मैत्रिणींनो सांगा नक्कीच, व्हिडिओ जर तुम्हाला हा आजचा आवडला तर नक्कीच एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा. आणि आजच्या ह्या मस्त या तिखट पुऱ्या म्हणा, धपाटे म्हणा, पराठे म्हणा, कशा झाल्यात ते सुद्धा मला तुम्ही सांगू शकता. पहा खमंग खुसखुशीत असा वास